हॅलो, नमस्कार. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं. तर तुम्हाला माझे डेली रूटीनचे व्लॉग बघायला आवडतात म्हणून म्हटलं चला आज एक रूटीन व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. सकाळची ऑलमोस्ट सगळी कामं आटपून झाली आणि सर्वात शेवटचं काम असतं ते म्हणजे की स्वयंपाकाचं. तर इथे आज मला स्वयंपाकाला पण थोडा उशीर झालेला होता. कारण आज ना मी जिमला गेलेली नव्हती. कारण आज सकाळपासून पाऊस पडतोय बाहेर. तर त्यामुळे मी जिमला गेली नाही आणि म्हणून मग ज्या दिवशी घरी असते ना त्या दिवशी थोडंसं क्लिनिंगचं काम किंवा एक्स्ट्रा जे कामं असतात ना ती मी आवरून घेते. तर माझं कांद्या बटाट्याची जी टोपली वगैरे असते ना ती थोडी मेसी झालेली होती. बरेच दिवस झाले ती क्लीन केली नव्हती. तर सकाळी सकाळी ते मी क्लीन केलं, फ्रीज क्लीन केलं. अशा 2-3 गोष्टी मी व्यवस्थित क्लीन केल्या आणि त्यामुळे मला स्वयंपाकाला ना खूप वेळ लागला. म्हणजे अंघोळ झाली, झाडू, पोछा, त्यानंतर देवपूजा झाली आणि मग मी स्वयंपाकाला लागली आहे. तर इथे बघा हा कांदा मी तुम्हाला दाखवते. तर या कांद्याला ना असं सध्या जे कांदे येतात ना ते खूप सडके निघतात. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जो कोरडा कांदाही आपण आणतो ना तो सुद्धा असा ओला निघतो आणि सडका निघतो आणि पूर्ण त्याच्यावरची पापुद्री जी असतात ती काढल्यानंतर ही अशी ब्लॅक फंगस त्याच्यावरती असते. तर असे जे कांदे असतात ना ते आधी आपल्याला वापरायला नको पाहिजेत. ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं आणि म्हणून एकतर तुम्ही असा कांदा असेल तर त्याचं वरचे जे पापुद्र असतं म्हणजे ज्याच्यावरती हे ब्लॅक फंगस आहे ना ते काढून घ्यायचं. मग वापरा किंवा सरळ ते धुवून घ्या स्वच्छ. तर मी तर ते धुवून घेतलं कारण असं बघायला गेलं तर प्रत्येक कांद्यामध्ये ते असतंच असतं आणि मग ते किती कांदे फेकणार नाही का तुम्ही. म्हणून मग मी ते छान स्वच्छ धुवून घेतलं आणि मग तो कांदा वापरते. आता स्वयंपाकामध्ये मी काय बनवणार आहे तर तुम्हाला बघून वाटत असेल मी बटाट्याची भाजी बनवते. पण नाही, मी फक्त बटाट्याची भाजी नाही बनवते. तर मी मेथी आणि बटाटा असं मिक्स करून भाजी बनवते. माझ्या घरामध्ये ना मेथीची भाजी शक्यतो अशी फक्त केलेली कोणी खात नाही. म्हणजे मी तरी खाऊन घेते. पाणी वगैरे किंवा पराठे वगैरे खाल्ले जातात. पण फक्त मेथीची सुकी भाजी अशी खाल्ली जात नाही. मग त्यासोबत डाळ भात हवा असतो. पण बरेच दिवस झाले अशी आलू मेथी खाल्लेली नाहीये तर म्हटलं की चला आज मेथी टाकून आपण बटाट्याची भाजी करूया. तर इथे माझं चॉपिंग सुरू होतं. सगळं मी व्यवस्थित कट करून घेतलं आणि बऱ्याच जणांना ना हे चॉपिंग वगैरे करताना सुद्धा खूप मेस करून ठेवतात म्हणजे गॅसच्या ओट्यावरती आणि ते आवरायला मग कंटाळा येतो. तर बघा अगदी छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात ना त्या जर आपण फॉलो केल्या ना तर आपल्याला स्वयंपाक करायलाही वेळ लागत नाही आणि स्वयंपाक केल्यानंतर जो पसारा होतो ना गॅसच्या ओट्यावरती तो सुद्धा होत नाही. तर नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर तुम्हाला कुठलं साहित्य लागणार आहे ते तुम्ही काढून घ्या. त्यानंतर जसं आता तुम्ही चॉपिंग करत आहात तर तुम्हाला काय लागणार आहे कांदा, बटाटा, मिरची हे सगळं काढून घ्या आणि त्यानंतर ते कट केल्यानंतर त्याचं जे कचरा असतो तर तो गॅसच्या ओट्यावरच तसा टाकू नका. बरेच जण ना तसाच टाकतात. म्हणजे तुमचं काम वाढतं ना नंतर ते क्लीन करायचं. म्हणून एक डिश किंवा वाटी जे काही असेल ना ते घ्या आणि त्याच्यामध्ये टाका म्हणजे ते डायरेक्टली तुम्हाला डस्टबिनमध्ये फेकता येतं आणि गॅसच्या ओट्यावरती खूप जास्त असा मेस होत नाही. तर इथे आता मी सगळी भाजी वगैरे चॉप करून घेतली आणि आता लगेच फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे. तर मी म्हटलं की मेथीची भाजी मी बनवणार आहे आणि मेथी अजूनही मी निवडलेली नाही आहे. तर झालं असं की आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये ना पालेभाज्या खायची इच्छा होत नाही. खरं तर त्या चांगल्या पण येत नाही आणि आमच्या इथे रिलायन्स बाजूलाच आहे. रिलायन्समध्ये तर सध्या भाज्यासुद्धा खूप खराब येत आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगते 5 ते 6 दिवस झाले गेले माझ्या घरामध्ये कोथिंबीर नव्हती. कारण ती मला मिळतच नव्हती इथे. मी 2-3 वेळा तिथे फक्त कोथिंबीर घेण्यासाठी गेली पण मला ती मिळत नव्हती. शेवटी मी बाजारामध्ये गेली. बाजार आता आमच्या घरापासून खूप लांब आहे. आधी मी वेगळ्या एरियामध्ये राहत होती ना, तर तिथून थोडं जवळ पडायचं. आता इथून थोडं लांब होतं. पण मग भाजी मार्केटला आपण गेलो ना, तर तिथे सगळ्याच प्रकारच्या भाज्या मिळतात, फ्रेश मिळतात. कारण तिथे शेतकरी लोकं येतात आणि भाज्याही मिळतात, स्वच्छही मिळतात, छान फ्रेश पण मिळतात आणि रिझनेबल रेटमध्ये मिळतात. म्हणजे सब्जी मंडीमध्ये जी भाजी मिळते ना, त्याच्यापेक्षा 10 ते 15 रुपयांनी महाग भाजी आपल्याला इकडे बाकीच्या भाज्या जे विकणारे असतात, विक्रेता असतात त्यांच्याकडे मिळतात. तर खरं तर एवढ्या लांब जायला कंटाळा येतो. पण मी खूप दिवसांपासून विचार करते की नाही एकदा भाजी मार्केटला जाऊया. तिथे फ्रुट्स पण खूप छान मिळतात. तर जाऊया आणि एकदा सगळ्या भाज्या ज्या काही लागतात ना आठवड्याभराच्या ते घेऊन याव्यात म्हणून. तर मी सगळंच घेऊन आली होती आणि मला ना शेतकरीकडे मी जिथून कोथिंबीर घेतली, कोथिंबीरच्या पण मी 2 जुड्या घेऊन आली होती. बघा रिलायन्समध्ये ना 30 रुपयाची 100 ग्रॅम वगैरे कोथिंबीर मला मिळाली होती. पण तिथून मी 40 रुपयाच्या अशा 2 जुड्या घेऊन आली होती. म्हणजे 20 रुपयाला 1 जुडी.
आणि मेथीची जुडी इतकी फ्रेश होती आणि इतकी म्हणजे काय म्हणतात, आता सध्या मी जसं म्हणते की सडक्या भाज्या येतात किंवा चांगल्या येत नाही, पण मेथी खूप मस्त होती. तर आणि मेथीच होती, पालक वगैरे तर मार्केटला मला दिसलाच नाही. तर मग मी मेथीची जुडी घेऊन आलेली होती आणि इतका उशीर झाला होता ना मला संध्याकाळी, कारण आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर बाकीच्या भाज्या मी स्वच्छ धुवून वगैरे निवडून त्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि मेथीची जी भाजी आहे ना, तिचे फक्त देठ मी कट केले होते आणि ती तशीच मी ठेवून दिली होती फ्रीजमध्ये. आता आज मला ही करायची होती म्हणून मग मी ती मेथी काढली आणि ते जेवढी हवी मला तेवढी निवडून घेतली. छान पाण्यामध्ये तिला स्वच्छ धुवून घेतली. बरेच जण पालेभाज्या ना म्हणजे तुम्ही म्हणजे एकतर धुवतच नाही तशाच वापरतात किंवा त्या बारीक कट करून तशाच फ्रोज करून ठेवतात आणि नंतर त्या धुतात. तर मला तरी म्हणजे आधीपासून असं वाटतं की पालेभाज्या ह्या धुवून नंतर चिराव्यात, चिरल्यानंतर धुवू नका. मी तसं कधीही करत नाहीये. म्हणून मी आधी ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि तुम्ही जेव्हाही पालेभाज्या किंवा कोथिंबीर धुताना तेव्हा बघा खाली भांड्यामध्ये ना किती माती निघते. तर आता इथे मी मेथीसुद्धा म्हणजे काय म्हणतात निवडून घेतली आणि त्यानंतर ती चिरून घेतली. एका साईडला भाजी होत होती. आता इथे बटाटा तुम्ही बघू शकता 90% बटाटा जो आहे ना तो कुक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मेथी ॲड करायची. कारण आधीच मेथी ॲड केली ना तर भाजी होईपर्यंत ती मेथी नाहीशी होती. भाजीमध्ये ती दिसतच नाही. म्हणून सर्वात शेवटी भाजी मिक्स करायची आणि पालेभाजी लवकर शिजते. त्याच्यामुळे एक वाफ जरी काढली ना ती पालेभाजी होते. आणि त्याच्यानंतर एका साईडला भाजी शिजत होती माझी तोपर्यंत मी चपात्यासुद्धा करून घेतल्या. एकाच वेळेला 2 कामं केलीत तर तुमचं किचनमधलं कामसुद्धा लवकर आटोपतं आणि किचनसुद्धा साफ करायला आपल्याला इझी पडतं. तर इथे माझी भाजी डन झालेली. फक्त एक वाफ मी काढून घेईल आणि माझी भाजी मस्त होणार आणि इतकी टेस्टी झालेली होती ना. सोहमला आणि मला खूप आवडते अशी मेथीची भाजी. तर इकडे एकाच साईडला म्हटलं एक वाफ काढून घेते तोपर्यंत जी आता स्वयंपाकानंतरची भांडी पडली होती ती मी आवरून घेते. भांडे म्हटलं ना तर दिवसातून 5 ते 6 वेळा भांडे घासावे लागतात. पण मला कंटाळा येत नाही कारण आणि जेव्हा कंटाळा येतो तेव्हा ती मी राहू देते. पण खरं तर थोडे-थोडे करून ती भांडे घासते ना तर खूप जास्त जमा होत नाही. आता तुम्ही बघू शकता की माझं जे टोपलं आहे ना, ते पूर्ण भांड्यांनी भरलेलं आहे. कारण सकाळपासून चहा नाश्त्याची जी भांडी होती ती सगळी मी आवरून घेतलेली होती. आणि आता स्वयंपाक करताना जी काही थोडीफार भांडी पडली तर ती सुद्धा मी आत्ता आवरून घेणार आहे आणि जेवणानंतरची मग 2-3 ताटं राहतील तर ते डिपेंड आहे. मला वाटलं तर मी किचन क्लीन करताना पटकन ती आवरून घेते, नाहीतर मग ती राहू देते. म्हणजे दुपारी परत चहा होतो किंवा काही स्नॅक्स वगैरे खाल्लं जातं तर त्यावेळेला मी धुते. म्हणजे खरं पाहिलं तर दिवसभरातून मी खूप वेळा भांडे घासते. पण मला या कामाचा कंटाळा येत नाही. मला मेडच्या हातची कामं आवडत नाही. म्हणून शक्यतो माझे असे विचार आहेत की जोपर्यंत मी करू शकते आणि माझ्याने होणार तोपर्यंत मी स्वतःच कामं करणार. जेव्हा मला वाटेल ना की आता मला होत नाही आहे किंवा असं मी का म्हणते कारण लेडीजला भरपूर प्रॉब्लेम्स येतात. आफ्टर 14 आपल्यामध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस होत राहतात आणि मग आपल्याला काही ना काही त्रास सुरूच होत असतो. तर माझंही तसं आहे. आता जरी फिट दिसत असली तरी पण आहे काही ना काही दुखणं खुपणं हे चालूच असतं. आणि सध्या आता जिम लावली आहे पण इतक्या सुट्ट्या होत आहेत ना जिमला जायला. म्हणजे आता पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे जाणं होत नाही आहे. मध्यंतरी तर 1 महिना जवळजवळ आम्ही गेलो नव्हतो. तर असं माझं काहीसं चाललेलं आहे. तर आता इथे माझं सगळं आवरून झालं. भांडे आवरून झाले आणि सिंकसुद्धा मी आवरून घेतलं. त्याच्यानंतर छान हँडवॉश केला आणि मग बाकीची कामं जी राहिलेली आहेत आता तीसुद्धा. आणि पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखी एक दाखवणार आहे की घरामध्ये ना नवीन एक वस्तू आम्ही घेतलेली आहे. ती कुठली आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर इथे बघा इथे आमचा सोहमच्या बेडरूममधला हा एसी काढलेला आहे. हे त्याच दिवशीची क्लिप नाही आहे. हे मध्येच मी शूट केलेलं होतं आणि ते या व्हिडिओमध्ये मी ॲड करते आहे. तर आमच्या घरामध्ये ना एसी खराब झाला होता. ॲक्च्युली आमचं प्लॅनिंग दुसरी वस्तू घ्यायचा होता. म्हणजे किचनसाठीच एक मोठी वस्तू घ्यायचं आमचं प्लॅनिंग होतं. पण वेळेवरती हा अनावश्यक खर्च आला. अचानक आमचा एसी खराब झाला सोहमच्या बेडरूममधला आणि त्यामुळे मला जी वस्तू घ्यायची होती ती मला आता पुढे डिले करावी लागणार आहे आणि आत्ता पहिले एसी घ्यावा लागणार आहे. आता तुम्हाला वाटेल की पावसाळ्यामध्ये कुठे एसीची एवढी गरज वगैरे असते, पण असं नाही आहे. मी अहमदाबादमध्ये राहते आणि अहमदाबादमध्ये ना 1-2 महिने सोडलं विंटरमध्ये तेव्हा थंडी असते, बाकी 12ही महिने गरमी असते. आणि सोहमच्या बेडरूममधला एसी जर चांगला म्हणजे आमच्या बेडरूममधला जर खराब झाला असता ना तर आम्ही डिले पण केलं असतं, आत्ता घेतलेच नसतं. पण सोहमच्या बेडरूममधला एसी खराब झाला त्याच्यामुळे आम्ही लगेचच तो
घेण्याचा विचार केला, कारण इकडे एक तर प्रचंड गरमी होते आणि सोहम आमच्या बेडरूममध्ये यायला अजिबात तयार नसतो, कारण त्याचा अभ्यास चालू असतो, ते केव्हाही अभ्यासाला बसतो, केव्हाही तिथून उठतो. तर मग आम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणजे मी तुम्हाला सांगते, हा AC यायला जवळजवळ 1 आठवडा गेला, म्हणजे बुक करायला आणि त्यानंतर यायला इन्स्टॉलेशनला. तर तो 1 आठवडा एकटा झोपला, पण आमच्या बेडरूममध्ये तो अजिबात आला नाही, की आम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आणि म्हणून आम्ही विचार केला, की नाही सर्वात आधी त्याला, कारण त्याचा अभ्यास चालू असतो दिवस रात्र, केव्हाही त्याला वाटेल तेव्हा तो अभ्यास करतो, तर त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. आणि जी एक नवीन वस्तू घ्यायची होती ती डिले केली आणि सर्वात आधी हा असा AC घेतला. मग याचं असं सुरू होतं, की नाही आपण दुसरी वस्तू घेऊया. पण एक असतं ना मंथली आपलं काहीतरी बजेट असतं, की हे एवढंच झालं पाहिजे. पण असं अनावश्यक खर्च अचानक आल्यामुळे ना ते सगळं आपलं मंथली जे बजेट असतं ना ते हलून जातं आणि त्यामुळे म्हटलं, की नको एकाच महिन्यामध्ये 2 वस्तू नाही घ्यायच्या. नेक्स्ट मंथमध्ये आपण ती घेऊया. एवढी आणि ती जी वस्तू आहे ना ती खूप इम्पॉर्टंट अशी नव्हती. ती काही दिवसांनी घेतली तरी चालणार होती. म्हणून मग आम्ही AC घेतला आणि सोहमच्या बेडरूममध्ये. माझा आधीचा AC सुद्धा वोल्टासचाच होता आणि आता जो घेतला तो सुद्धा तो वोल्टाचाच घेतलेला आहे, कारण कंपनी खूप चांगली आहे. आणि दुसरं म्हणजे की आत्ता फक्त 1 टनचा घेतला. आधी माझा होता ना तो 1.5 टनचा म्हणजे मोठा AC होता. पण आता जो घेतला तो त्या बेडरूमच्या मानाने 1 टनचा सफिशियंट होता, म्हणून मग आता थोडा कमी याचा घेतला. तर अशा पद्धतीने सोहमच्या बेडरूममध्ये नवीन AC लागलेला आहे. आता त्यानंतर बॅक टू रुटीन. माझी कामं राहिलेली होती, जसं मी तुम्हाला म्हटलं, की बाहेर पाऊस पडतोय, आता थोडं उजाडलं होतं, पण हे कपडे मी कुठे टाकू? 1 दिवस आधीसुद्धा पाऊस होता, म्हणून मग मी ते राहू दिले होते, की उद्या धुवेल म्हणून. आणि आज सकाळपासून पाऊस, म्हणजे 2 दिवसाचे हे कपडे होते. फायनली म्हटलं आज धुवून हे बाहेर टाकावेच लागणार, ते वाढो की नको वाढो. दिवसभर हे स्टँडवरती बाहेर राहिले ना दोरीवरती, तर जितके वाढले तितके वाढतील आणि रात्री मग मी ते मध्ये घेणार आणि स्टँडवर टाकणार. तर पंख्याखाली बरेचसे कपडे वाढून जातात, पण दिवसभर स्टँडवर टाकले ना तर घरामध्ये त्याचा वास खूप, ओल्या कपड्यांचा वास खूप येतो आणि मग फ्रेश नाही वाटत. म्हणून मग म्हटलं, की चला तर हे माझं दिवसाचं सर्वात शेवटचं काम होतं. याच्यानंतर मी सरळ जेवणच वगैरे करणार. तर आजचा हा माझा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला तर एक लाईक करा, कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.